आम्ही सर्वजण संजय वाघोले आणि पुरे टीमच्या बाजूने आहोत. चुकीचं केलेलं आहे नरेश. आता आहे ना विषय उमेदवार MP आणि इथला म्हणून तुला विषय 2 गोष्टी थोड्या वेगळ्या मी पडल्यानंतर मला म्हणजे सकाळी हे सगळं सांगितल्यानंतर आय एम शॉक. इथे आल्यानंतर करेक्ट करेक्ट 3 ऑफिसर माझ्या समोर एक अहंकाराने आणि त्यांच्या सत्तेचं प्रदर्शन. आता विषय संजय वाघोले नाही जाईल, आता विषय संजय वाघोले नाही जाईल एवढं प्रदर्शन मी आता मुलींना ऐकलं ना तू ऐक ना म्हणजे कथा प्रकाराने या पोलीस दमन केले त्या मुलीवर. 17 वर्षाच्या 3 मुलीला FIR मध्ये नाव टाकतोय. इट इज नॉट अलाउड, इट इज नॉट अलाउड. उद्धट म्हणतो मी ऐकत होतो तुमचं, मी पाहत होतो ते नावाची गोष्ट आहे की नाही. CP साहेबांशी पण त्यावेळी मुलींवरती तुम्ही 17 वर्ष काय शेवटी सगळे चोर लफंगे असतं ते ठीक आहे ना. आपण काही करताना आपण काळजी घेतो की मुलांवरती जॉबचा लालच मध्ये लाख रुपये त्यांच्या आईकडे गेले. तर ही आई आली हिच्यावर पण केस टाकली, वडील आले हिच्यावर पण त्या केस टाकली. हमको हाजिरी को बुला रहे हात तो हैंड टू हैंड हमको नोटिस दे रहे. संजय वाघोले नाही त्यावेळी आपण त्यावेळी तर तुम्ही सांगितलं, त्यावेळी तर तुम्ही ह्याच्यानंतर पण बोलवलं का? साहेबांनी स्वतः CPशी बोलले. आता मुद्दा असा आहे त्यावेळी पण चुकीच्या पद्धतीने नाही. अरे एका अहंकाराने तर तिघे वागतात माझ्या समोर एवढा 50 लोकांचा मध्ये. मी त्यांना सांगितलं तर 3 गोष्टी मी त्यांना आणि ते हे आता महिला आयोगाला कंप्लेंट पाठवतात, कधी ऐकत नाहीये. तू एक नंतर आहे ना तुझं कार्यालयात उद्या परवा तुला फोन म्हणजे आता मुद्दा काय मी त्यांना सांगितलं एकदम सोपे मुद्दे. मी म्हणालो याचा इन्व्हेस्टिगेटर दुसरा पोलीस स्टेशनला चेक करा, ते करताय दुसरा इट शुड बी मॉनिटर्ड बाय एडिशनल पोलीस कमिशनर. नंबर 3 हे सांगतात काही इन्क्वायरी केली नाही. मी आल्यानंतर एवढं होतं आणि सगळं गेलं येते. मी आज दुपारी 12 वाजता आल्यानंतर 4 तासात डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिल्लीची बोललो, महाराष्ट्राची बोललो, ही रजिस्टर म्हणजे हे वापरतोय सरकारचा लोगो, लाख रुपये फी घेतो, काही नाही. पण त्याच्याकडे असं सर्टिफिकेट आहे की नाही स्किल डेव्हलपमेंटची? अरे यांनी चेकअप नाही केलं, काही तपासच नाही केलं त्यांना. हेच नाही, हा जो सिटी हा परिसर आहे ना पूर्ण म्हणजे एक म्हणजे हे क्लासेसवाले आहेत मध्ये न्यू स्कूलमध्ये पण होते त्यांनी हकलले. आम्ही तुमच्याकडे बऱ्याचशा केसेस आल्या नाहीत. मी मारून मुटकून मी जवळजवळ 150-200 मुलांचे पैसे परत करून दिले. कुठलेही ऍफिलिएटेड दाखवतात, मणिपाल दिलीपाल वगैरे सगळ्या दुनियाभरचे विद्यापीठ आहेत. कोण चेंजिंगला सर्टिफिकेट देणार, 800 मुलांना नर्सिंगला ऍडमिशन देतात आणि बिचारे लोक गरज आहे त्यांच्या नावावर लोन काढतात, मग त्यांची सर्टिफिकेट देतात. मग श्वास सोडून द्यायचा तर मग ते सर्टिफिकेट देत नाही. ते झालं. त्याच्यानंतर 2000 रुपये घेऊन, त्यानंतर 2000 रुपये घेऊन 2000 5000 घेतात आणि नोकरी देतो म्हणून रजिस्ट्रेशन करतात. आणि एवढ्या परिसरातच आहे ना. आता बघा आम्ही किती वेळा जरी इकडे पोलीस स्टेशनला सांगितलं ना तरी त्यांच्यावर काही कारवाई होणार नाही. त्याच्या मागचं कारण मला नाही माहिती. आणि मग ते ग्रामीणची मुलं आहेत ना ती 2000 5000 भरतात आणि नोंदवतात. नोकरी पाहिजे ना, काय करणार. आणि मग नोकरी तर नाही कुणीतरी पाठवतात, कधी पाठवलं तर पाठवतात, नाही तर काय नाही याचं ऑफिस आहे. माझ्या ऑफिसला पाठवतात, रिसीट असते त्यांच्याकडे 2000ची 2500ची. हे तर दोन्ही करणार म्हणजे हे आपल्या पूर्ण नौपाडीच्या परिसरात चालू आहे.
एक एडिशनल पोलीस कमिशनरमुळे ते त्यांना मान्य. तिसरा पॉइंट माझा आहे, या तिन्ही ऑफिसर ज्यांनी ह्याचं वागले दादागिरी केली, खोटं बोलतात, माझ्या समोर सांगतात या मुलींनी मला मारलं. हा इन्स्पेक्टर म्हणून तू मग त्याच्यावर तर असाच चार्जेस लावले पाहिजे. नाही नाही, यांना कोर्टात काय सांगतो. त्यावेळी आम्ही व्हिडिओ बघत होतो, ते झालं ना तेव्हा मी तर बघत होतो. अरे काय नाही कुठे मारलं ते? म्हणून नाही मारतात आता गोंधळ. अरे गोंधळ तर घाला मुलंच आहेत. आता दुसरी गोष्ट, म्हणून त्या 3 ऑफिसरना ताबडतोब त्यांना सुट्टीवर पाठवावं आणि त्याची इन्क्वायरी एडिशनल कमिशनर ऑफ पोलीसनी करावी. ह्या 3 पहिल्या 2 तर त्यांना मी असं देतोय टाइमपास करायला. त्या ऑफिसरवर ऍक्शन झाल्याशिवाय मी काय करणार? मी कुणाचा ऐकणार नाही. त्यांची एरोगंटी यांच्या समोर ते मला धमक्या देतात. त्यांना ही उभी मगरुबी माझ्या समोर धमकी देतोय तो ऑफिसर. त्यांना काय सांगतोय तू ऐक, बोल. जेव्हा आम्ही आलो ना स्टेटमेंटसाठी, तर आम्हाला बोलतो तुम्हाला जॉब मिळणार नाही, तुम्हाला तुमचं करिअर तर गेलं, तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही, तुम्हाला केस वगैरेचं माहिती नाही काय. म्हणून यांनी ठरवावं. एक पहिल्या 2 टाइम. तिसरा पॉइंट महत्वाचा आहे, अनलेस अँड अंटिल यू टेक एक्शन घेतो 3%. त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, ते माझ्या अधिकारातलंच नाही. हे तर जाऊ द्या ना, उगा ज्यांना कशाला त्रास देतात. मी त्यांना एवढं कोणाला बोलवायची गरज नाही आहे. मी इथं बसणार आहे, हे कोणी सत्याग्रह करणार आहे, माझा सत्याग्रह आहे. तुम्हाला असं करा, मी गेलो फुटणार नाही. मला या मुलींना महाराष्ट्रात हे करता अशा प्रकाराने कधीही चालणार नाही. तर काय नाही तर तुम्हाला मी कंप्लेंट पाठवतो व्हॉट्सअपवर. आता आम्ही ठाणा पोलीस स्टेशनला आम्ही सगळे बंद. ज्या प्रकाराने 17-18-19 वर्षाच्या मुलींवर कोचिंग क्लासवाल्यांनी दमन केलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात एफआयआर केली. तर मी तुम्हाला आता कंप्लेंट पाठवतो, नंतर रात्री बोलतो. आता मी बरीच वाट पाहिली, म्हणून आपण आता तर सुरू करावं लागणार, कारण की हे टाइमपास करतात. त्यामुळे माझ्या हातात काय नाही, तर तुमच्या हातात मला अडवत करणं आहे, करा. आणि मी यांना सांगितलं की महिला आयोगाला कंप्लेंट केली, पहिलं 17 वर्षांनी 3 मुलींना हे केलंय, तो पहिला तो ऑफिसर कायमच्या कधी नोकरी जाणार, कायमची. तर यांना त्याची दया नाही आहे. आपण तो ज्या पद्धतीने हँडल करायला पाहिजे त्या पद्धतीने हँडल आणि त्यामध्ये क्लिअर कट. मला पण फोन आले त्याच्यासाठी, मला पण आले, मी नाही फोन केला, मलाही फोन आला. मी बोललो आहे कारण हे विषय आम्हाला माहिती आहे. म्हणजे आम्ही त्यावेळी कॉलेजला होतो ना, जेव्हा त्यावेळी ह्या क्लासेस आम्ही बंद केलेले असे सगळे. परंतु हे तेव्हापासून चालू आहे. मध्यंतरच्या काळात थोडं बंद झालेलं, आता परत चालू झालं. हे सगळे विषय कारण आम्ही रोज बसतो ना, अशा रोज केसेस येतात. ते कुठेतरी याच्यावरती बंधन येईल, पण ज्या पद्धतीत हँडल केलं त्या पद्धतीमध्ये म्हणजे हे लोक ज्यावेळी आंदोलन करत होते ना, त्याच वेळी तो विषय एवढा वाढून द्यायला नाही पाहिजे होता. त्याला इथे बोलवायला पाहिजे होता. इथे केसेस एक त्यांचे काही पैसे बिसे काय विषय ते काही मला पण त्याचे खूप फोन आले की त्याचे रिलेटिव्ह त्याचे हे लोक लुटतेही येतो. हम लोग उनके वजह से क्यों बोले. पीपल आर इन्वॉल्व आणि यात लिहिलेलं आहे की त्यांनी असं लिहिलंय की आम्ही फेब्रुवारी 2024 मध्ये भागीदारी करतो. मग त्याला डिसिजन मिळूच शकत नाही एवढं लवकर. त्याचा फायनान्स काय हे काय हे स्वतः इन्वॉल्व आहे. काही किरीट बोलतोय
एक तर तुम्हाला त्रास देणार. आता मी पण आहे, आता माझा सोबत म्हणजे नरेश मस्के पण खासदार आले, पण ते माझा विषय आहे की ते बऱ्यापैकी यंग स्टुडंट पण आहे. त्यात कुठलं तरी कोचिंग क्लासवाल्यांनी त्यांना फसवलं, काहीतरी झालं होतं. यांच्या विरोधात पोलिसांनी FIR केली होती. त्यातल्या 3 मुली बिलो 18 मध्ये आहेत, 17 वर्ष. आम्ही पोलिसांना खूप आग्रह केला, तुम्ही त्या क्लासेस विरुद्ध ऍक्शन घ्या आणि त्या पोलीस ऑफिसरनी यांना धमक्या दिल्या मुलींना त्यांच्यावर कारवाई करा. ते ऐकत नाही आहेत. आमच्याकडे आता दुसरा मार्ग नाही. एक्सेप्ट महिला आयोग. मी तुम्हाला कंप्लेंटची कॉपी पाठवतो, रात्री उशिरा तुम्हाला मग ब्रीफ करतो. नाही भाऊ, पण आता जर पोलिसांनी ऐकलं की आपण या मुलीची काळजी घेतली पाहिजे तर ठीक आहे, नाहीतर मग शेवटी आपल्यामध्ये तर संवेदनशीलता असली पाहिजे ना. मग मी तुम्हाला पाठवून देतो. पण जर यांनी ऍक्शन घेतली, आता नरेश भाऊ आहे मदतीला, तर बहुतेक त्याचा ऐकणार ते तो पाठवून ठेवतो. दोन्ही ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की नाटक पाठक नाही करत मी. तुम्हाला पटत नसेल पहिले यांच्या तिकडे आपल्या आणि आता रुपालीच्या दोघांना पाठवून मी तुला पण एक कॉपी मी पण पाठवतो. हा म्हणजे हो, आता मी महिला आयोग दिल्ली राष्ट्रीय त्याच्या अध्यक्षांशी बोललो, त्यांना कोणाला त्यांना पाठवून दिले. त्यानंतर महाराष्ट्राचा अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा कोणाला यांना पण पाठवून दिले. त्यातले खासदार आहेत नरेश मस्के, त्यांना पण ही कॉपी पाठवली. पोलिसांनी दमन करणारा माझ्या मुली बहिणीवर त्यांच्या विरोधात जर ऍक्शन घेतली नाही तर मी कुणाचा ऐकणार नाही. तुमचंही नाही आहे. बघायला पाहिजे हा कागद त्या मुलीला माहिती आपण उद्या चोऱ्यामारे करतात त्यांना वाचवतो का, तर बिलो 18 असल्यानंतर पाठव ना कॉपी. त्यांची नावं FIR मध्ये घेतात. नंबर आहे ना, नाही तर यांना फोटो काढून नाही ठीक आहे, चालेल. बरेच दिवस त्यांना काय केलं त्याला देऊन टाक. मी दोघं फोटो काढतो. आणि सर ह्यात ना एक मुलगी आणि 2 मुलं बिलो 18 आहेत. 3 मुली नाही, 1 मुलगी 2 मुलं असं आहे. वाटत नाही ते आता ठीक आहे, बिलो 18 असू दे, 18च्या वरती शेवटी मुली आहेत. स्टुडंट आहेत, मुलीपेक्षा स्टुडंट आहे. स्टुडंटच्या पण करिअरचा सगळा विचार करायला पाहिजे. आणि त्यांना फसवलं गेलं. आणि हे म्हणतात हो FIR म्हणजे काय नाही. मी म्हणाला ह्याला विचार, मला विचार FIR म्हणजे काय. 15 वर्ष कोर्टात निकाल नाही गेले आणि काय नोकरी पासपोर्ट तुझी ही नोकरी करायला गेले, यांना लिहावं लागतंय. पण हे सगळे एअर होस्टेस आणि ह्याचं शिकतात. म्हणजे ह्यांचं आयुष्य म्हणजे ते गेलं झालं. एक जरी FIR झाली, हे झाली, ते झाली. आणि तो धमकी देतो तुझी नोकरी कशी तुला मिळणार. कोणी तो ठीक कर. आणि त्यांना माहिती नाही ही मुलं आहे ते. आपण ठीक आहे नमलाटी करून विषय आपण आणि आई आईला पण आरोपी बनवलं, बाबाला तिलाही आरोपी केलं. मला एवढं कळतं साहेब, मला एवढं कळतं आपण पोलीस स्टेशनचं नाव खराब होऊ नये म्हणून चेन स्नॅचिंग असेल काय असेल शक्यतो आपण नोंदवत नाही नोंदवत पोलीस स्टेशनवर. का तर पोलीस स्टेशनवरती एवढ्या केसेस झाल्या आपण वेगळ्या पद्धतीने हँडल करायला बघतो. इथं मुलांची केसेस होती ना त्यांच्या अंगावर पोलिसांनी कुठे शक्यतो नाही करत. नाव खराब पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड येऊ पकडून हा विचार त्यांनी करायला पाहिजे. थोडं लागलं तर बसा तुम्ही तिथे.
नाही ह्या मुलांचं पण त्यांचं काय म्हणणं आहे की ते बेलकमिशन असलं पण येते पण ते तपासामध्ये उभारच पाहिजे. दुसऱ्यातून मागण्यामध्ये दमत नाही. तेवढं जर ठाणे पोलीस कमिशनर ऐकायचं नसेल कोण जाऊ द्या म्हणून जाऊ दे. तर तुम्ही केलेलं तुम्ही ऑपोजिशन मध्ये असतात तर घरी गेले असते पोलीस कमिशनर ते सत्तेत आहोत म्हणून दाखवा 100% घरी गेले. 17 वर्षाचा पोरीला उद्या पोट पाठ लावणार घरी तुम्ही लोक तुमचा कमिशन एवढा वेळ घेतात स्वतःला समजतात काय संवेदनशीलताच्या नावाची गोष्ट आहे की नाही. कुठे सत्संग करून बघा त्याला एवढंही मार्ग दिला काहीतरी तो मेसेज दिला नाही एवढं तुला ऐकणार पण ज्यांचा ऐकणार पण आम्ही एवढं असताना जे ही अवस्था आहे कॉमन मॅनला तर पोलीस मध्ये आणि एवढ्या लोकांच्या मध्ये एवढं उद्धट तो व्हिडिओ बघितला ना तर यांना बघायला उद्धट शूटिंग करू नको चाहते थे कॅमेरा